तर आपण परभणीमधली हे दृश्य पाहताय। मूकमोर्चासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती, हातामध्ये निषेधाचे फलक घेत काळ्या फिती बांधत मोठ्या संख्येने ग्रामस्थांचा नागरिकांचा सहभाग। एकीकडे परभणीमध्ये हा मूकमोर्चा निघालेला आहे, तर दुसरीकडे आपण पाहतो की केज कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले 2 आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। आतापर्यंत खंडणी प्रकरणामधले आरोपी हाती लागले होते, मात्र आता हत्या प्रकरणामधल्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये आज हजर केलं जाईल। आणखी एक आरोपी आहे, मात्र त्याचं नाव समजू शकलं नाही, त्यालाही कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर परभणीमध्ये इथे मूकमोर्चा निघालेला आहे। संतोष देशमुख यांना न्याय द्या असं म्हणत यामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी आणि कुटुंबीय देखील सहभागी झाले। रेणापूर, त्याच्यानंतर बीड आणि आता परभणीमध्ये मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बीडमध्ये निघालेल्या मूकमोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते, आमदार जे आहेत ते सहभागी झालेले होते। सुरेश धस सुद्धा या मूकमोर्चामध्ये सहभागी होणार आहे। संदीप क्षीरसागर यांचा सुद्धा सहभाग असेल। ही 2 दृश्य आपण पाहताय। एकीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरली आहे, मूकमोर्चामध्ये सहभागी झाली आहे। तर दुसरीकडे आरोपी घुले आणि सांगळेला आता केस कोर्टामध्ये काही वेळातच हजर केलं जाणार आहे। वैद्यकीय तपासणीसाठी त्या दोघांना सुद्धा आता रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर जवळपास 25 दिवसांनंतर हत्येमधले 2 आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। वेगाने तपास या ठिकाणी केला जातोय। एसआयटी या प्रकरणात नेमण्यात आलेली आहे, तर खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडून केला जातोय। हे दोन्ही प्रकरणं हे एकमेकांशी जुळलेली आहेत का या संदर्भात देखील तपास केला जात आहे। त्यामुळे या 2 आरोपींची अटक ही या पुढच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे। सध्या केसच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे आणि पुढच्या काही वेळात त्यांना केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे।